भात काढण्यासाठी आमच्या शेतात मशीन आली आहे. ह्या मशीनच्या साहाय्याने हा भात काढला जातो. तर हा भात तुम्ही पाहू शकता की जो आपली साळी आहे ते अर्ध्यातून काढला जातो आणि साळी आतमध्ये राहतात आणि जे बुसकट आहे ते बाहेर पडतं. तर ह्या मशीनच्या साहाय्याने खूप छान असे भात काढून होतो आणि फक्त अर्ध्या तासात हा भात काढून झालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता ही मशीन कशा प्रकारे चालते. त्या मशीनचे पुढले जे चक्के असतात त्यामध्ये ते आत जातात आणि ते चक्र फिरून मग इथून बुसकट बाहेर पडतं आणि ज्या साळी असतात त्या आतमध्ये राहतात. तर ह्या आधुनिक युगात आधुनिक पद्धतीने शेती करायची तर शेती खरंच परवडू शकते असं मला हे मशीन आल्यावरती कळलं. कारण हा भात काढायला गेलं तर 5-6 हजार रुपये आमचे नक्कीच गेले असते आणि वेळ सुद्धा गेलेला असतो. ते आणि तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आता साळी त्या पाईपलाईनमधून येतात. आम्हाला एवढ्याशा जागेत 9 भात कट्टे झालेले आहेत साळीचे आणि आता ते आम्ही भरडून आणल्यावरती त्याचे 4 कट्टे तरी आम्हाला होतील. एक कट्टा 30 किलो प्रमाणे आम्हाला 120 किलो हा भात झालेला आहे आणि तोही फक्त आणि फक्त 10 गुंठ्यात झालेला आहे. यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे भात शेती झाली. बाकी सोयाबीन झालं तर आमचं सोयाबीन सगळं जळून गेलं पाऊस जास्त झाल्यामुळे. फक्त आम्हाला ह्या वर्षी भात शेतीत परवडली असं आम्हाला दिसतं. त्यामुळे आम्ही आता दरवर्षी घरगुती खाण्यासाठी तरी भात लावणार आणि लावणारच. तुम्ही पाहू शकता एवढी साळी तिथं मावून, त्यामुळं मी अशी हाताने ओढत आहे. आणि असा हा माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. तुम्हाला जर भात शेती केली असेल तर ह्या मच्छी साह्याने नक्की तुम्ही हा साळी काढा, कारण याचा फायदा खरंच खूप आहे. अर्ध्या तासाचे 2100 रुपये आणि 1 तासाचे 4200 रुपये असे ह्या मशीनचा रेट आहे. तर हा माझा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असे शेतीविषयक ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.